नमस्कार. मी के ॲडम, संस्थापक अध्यक्ष जनसेवा सोशल फाउंडेशन. आज आपण देरोड ख्रिश्चन दफनभूमी व सार्वजनिक दफनभूमी या ठिकाणी आहोत. आपण या ठिकाणी बघू शकता त्याच्या प्रकारे भिंत तुटलेला आहे. त्याच प्रकारे हे बघा, हे चेंबर सुद्धा फुटलेला आहे. हे बघ, हे दाखवा पहिले सोलूनचा कचरा. हे बघा, या ठिकाणी हे घाण बारिश के कारण से गिर गया फक्त शनिवारी हे विषय सांगितले की दादा असा विषय या ठिकाणी चालू आहे. त्यांनी उशीर न लावता त्यांनी म्हणले, मॅडम उद्याचं महाशिवरात्री आहे, आपण हे काम करू, सोमवारी या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहू आणि संबंधित ठेकेदार त्या ठिकाणी काम जे चालू आहे त्यांना विचारून काय झालेलं आहे. आता तो ठेकेदार सुद्धा जो आहे तो इथं आलेला आहे आणि दादा सुद्धा या ठिकाणी आलेले आहे, त्यांनी पाहणी केलेली आहे. नमस्कार, मी धर्मपाल चंद्रपाळे, नगरसेवक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रभाग क्रमांक 16. हे जे ख्रिश्चन दफनभूमी आहे याचा सगळ्यात जास्त उपयोग माझ्या प्रभागातील ख्रिश्चन बांधव या ठिकाणी करतात. आणि गेल्या अनेक वर्षाची 10 वर्षाची माझी मागणी होती की उत्तम नगर देवीवन या ठिकाणी ब्रिज व्हावा, भुयारी मार्ग व्हावा. त्याचं काम गेल्या 1 वर्षापासून या ठिकाणी शिंदे पेट्रोल पंपासमोर सुरू आहे. हे पण माझी 10 वर्षाच्या आंदोलनाची देण आहे. ते पण मी जनतेसाठी केलेलं आहे. पण हे काम करत असताना, रस्त्याचं काम करत असताना, जे ख्रिश्चन दफनभूमी आहे आमची चित्रा नगरची, त्या ख्रिश्चन दफनभूमीची वॉल भिंत आहे, हे काम करत असताना पडलेले आहे. तर प्रामुख्याने आमचे जे ख्रिश्चन समाजाचे नेते आहे, आमचे मित्र ॲडम साहेब, यांनी वारंवार त्यांच्याकडे मागणी केली, कॅन्टोन्मेंटकडे मागणी केली. तर कॅन्टोन्मेंट हे बांधून देणार नाही, कारण का त्यांनी पहिलीच भिंत बांधून दिली होती. त्यांचा रोलने मी आता टोनी साहेबांना फोन केलेला आहे. त्यामुळे मी आता या रस्त्याचे जे मेन ठेकेदार आहे मुजाफर साहेब यांच्या संग चर्चा केली. त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला आहे, त्यांना पण मी पत्र देणार आहे. दुसरं ख्रिश्चन समाजाच्या वतीनं पण त्यांना पत्र देणार आहे. आणि जे कॅन्टोन्मेंट बोर्डनं जे पत्र तयार केलं ते पण पत्र त्यांना देणार आहे. फक्त आमची एवढीच मागणी की या ठिकाणची सीमा भिंत बांधून द्यावी, की जेणेकरून कोणी कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही. कारण काय, हे दफनभूमी आहे, या ठिकाणी लोक प्रेत गाडतात. अचानक जर बाहेरच्या कोणी व्यक्तीनं रात्रीचा येऊन तर या ठिकाणी अनुचित प्रकार केला, त्याला जबाबदार आपण ख्रिश्चन बांधवांना पकडू, कमिटीला पकडू. तर त्याच्यामुळे असं न होता या ठिकाणी लवकरात लवकर तुमचं काय ठेकेदार, आपलं कंपनीचं नाव काय, चिरंजीवी कंपनी, यांनी हे सीमा भिंत बांधून द्यावी, ते लवकर बांधून द्यावी अशी आमची मागणी आहे. लोकांसाठीच नव्हे तर सध्या या ठिकाणी देवरूमधील तेलगू, कन्नडा, कुंचिकर, लिंगायत, त्याच प्रकारे तृतीयपंथी हे सर्व लोक सार्वजनिक पद्धतीने या ठिकाणी दफन करत आहे. तर या ठिकाणी फक्त ख्रिस्ती लोकांनाच नव्हे तर इतर सामाजिक लोकांना सुद्धा मोठा त्रास आहे. त्याच प्रकारे आपल्या प्रभागामधील जे विकासनगर म्हणजे कमीत कमी 20 ते 25 हजार जे लोक आहेत या ठिकाणी दफन करत आहे. तर दादा आपण लवकर यावरती आपलं पाठपुरावे करून हे काम करून घ्या. ॲडमजी, मी देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचं धन्यवाद देतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशा खंडातली श्रीमंत महानगरपालिका आहे. त्या ठिकाणी सर्वे नंबर 98 मध्ये दफनभूमीचं आरक्षण या ठिकाणी आहे होतं, पण ते अद्यापही आम्ही गेल्या 25 वर्षामध्ये ताब्यात न घेतल्यामुळे त्या ठिकाणी अशी भीती वाटते की ते मध्यंतरी कोणी मागणी केली वाटते की दफनभूमी या ठिकाणी नको, ते आरक्षण रद्द झालं का काय ते परत आपल्याला बघावं लागेल. कारण का आम्ही म्हणजे आपण सर्व राहतो महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि आम्ही मृत्यू झाल्यानंतर दफन करतो देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये. म्हणजे महानगरपालिकेची आमची काही जबाबदारी आहे का नाहीये ते पण तपासून घ्यावं लागेल. आम्ही तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल असं मी आश्वासन देतो आपल्याला. मध्यंतरी दादांनी असं म्हणले की जे दफनभूमी पालिकेने दिलेली होती आरक्षण, पण काही नगरसेवक लोकांनी त्या ठिकाणी ते रद्द करावं म्हणून त्या ठिकाणी अजित दादा यांना पत्र दिलेला होता. ते सुद्धा माझ्याकडे ते मी स्क्रीनशॉट काढलेला होता. मी त्या ठिकाणी त्यांना बोललेलो होतो की पहिले पराई जागा द्या, नंतर तुम्ही रद्द करावे. पण वाढती लोकसंख्या आणि वाढलेली हे बघा कबरे, इथं अजिबात या ठिकाणी जागा नाहीये. तर येणाऱ्या दिवसात दादा आपल्या माध्यमातून पालिकेमध्ये सुद्धा आम्हाला एक स्वतंत्र दफनभूमी भेटावा म्हणून अशी आपल्या समोर मी नम्र विनंती, जनसेवा सोशल फाउंडेशन असो किंवा ख्रिश्चन समाजातर्फे असो, लिंगायत, कन्नडा जेवढे पण या ठिकाणी जे दफन करतात ते इतर जे आपले मुसलमान जे बांधव आहेत त्यांना सुद्धा आपण पालिकेमध्ये नवीन जागा उपलब्ध करून द्याबद्दल
मी आपल्याशी नम्र विनंती करतो. नक्कीच ऍडमजी सर्व समाजाचा आदर या ठिकाणी केला जातो. महानगरपालिकेच्या आरक्षणात प्रभाग क्रमांक 16 मध्ये या ठिकाणी हे आरक्षण असेल, त्या ठिकाणी हे आरक्षण ताब्यात घेऊन सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी मी करतो. धन्यवाद दादा. आपण आमची फोनवरती किंवा प्रत्यक्षाने तुम्हाला भेटले आणि तुम्ही इथे येऊन या सर्व गोष्टींबद्दल आमच्याशी चर्चा केली आणि येणाऱ्या दिवसात दादांच्या माध्यमातून हे सर्व काम होणार म्हणून आम्ही विश्वास करतो. धन्यवाद.